आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने आपण भारताची जनगणना 2027 साठी काम करत आहोत. आपल्याला आदेश व ओळखपत्र सुद्धा मिळालेले आहेत आणि या दोन्ही दस्तऐवजावरती आपल्याला एक QR कोड दिलेला आहे. तर या QR कोडमध्ये नेमकं काय आहे तेच आपण आज पाहणार आहोत. आपल्या हँडसेटमध्ये जर इनबिल्ट QR स्कॅनर असेल तर त्याने आपण स्कॅन करू शकतो किंवा आपण त्या ऑर्डरचा किंवा ओळखपत्र मोबाईलमध्ये फोटो काढून घेऊ शकतो आणि Google लेन्सच्या साहाय्याने तो QR कोड स्कॅन करून नेमकी काय माहिती आहे ते पाहू शकतो. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला माईकच्या बाजूला जे कॅमेऱ्याचं चित्र दिसतंय त्याला आपण जर क्लिक केलं तर इथे आपले जे आहेत फोटो येतील किंवा आपण इथून ओपन कॅमेरावरती जो दिलं तिथून फोटोसुद्धा काढू शकतो. तर या पद्धतीने आपली ऑर्डर आहे ती ऑर्डर झाल्यावर तिथे Google लेन्सने ते स्कॅन होणार आहे. आता QR कोड जे इथं आलेले बघा, सेन्सस गव्हर्नमेंट इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपलं पेज इथे ओपन होणार आहे, सक्सेसफुली व्हेरीफाईड. आणि आपलं जे ओळखपत्र होतं ते इथं आपल्याला डाउनलोड करता येतं किंवा आपल्याला इथे आपले ओळखपत्र सगळं दिसणार आहे. याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकतो किंवा PDF सुद्धा आपण याला जतन करू शकतो. तर उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 डॉट आहेत त्यावरती आपण क्लिक करूयात. इथे जर आपल्याला प्रिंटचं ऑप्शन दिसलं नाही तर शेअरचं जे ऑप्शन आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वरती 3 दिसते बघा, कॉपी, लॉंग स्क्रीनशॉट आणि प्रिंट. या प्रिंटवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर असे 2 पेज दिसतील, परंतु या दुसऱ्या पेजची आपल्याला एवढी आवश्यकता नाही, पहिल्या पेजची आवश्यकता आहे. म्हणून दुसऱ्या पेजवरचं जे टिक आहे त्यावरती टिक आपण काढून टाकू आणि हे जे पहिलं पेज राहिलेलं आहे याच्यात आपण PDF सेव्ह करूयात. सेव्ह एज PDF इथे येईल. इथे आल्यानंतर खाली इथे CMMS आलेल्याने सेव्ह इथे आपण सेव्ह करूयात. काहींच्या हँडसेटमध्ये वेगळी सुविधा असेल तर ह्यात आपल्या इंटरनल स्टोअरला PDF सुद्धा सेव्ह झालेली आहे. आपला आय कार्ड आपल्यासोबत नसताना आपण हे संबंधिताला दाखवू शकतो. जिथे आपल्याला आवश्यकता पडेल तिथे आपण हे ओळखपत्र म्हणून दाखवू शकतो. तर या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञ.